नमस्कार मंडळी, माझं नाव ऋषिकेश. आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो. आपण निघालेलो आहोत आपल्या बागेमध्ये. सो म्हणलं की जाताना थोडंसं काहीतरी आपले तिथे जे सगळे सहकारी काम करतात त्यांना काहीतरी खायला घेऊन जाऊया म्हणून इथे आता काकांना विचारलं. एक हॉटेल आहे, साई गणेश हॉटेल. मजगाववरून थोडंसं पुढे आलं की हे हॉटेल आहे. तर त्यांना विचारलं की इथे काय मिळेल खायला. तर ते म्हणले की गरम गरम वडापाव देऊ शकतो. सो ते बनवून देत आहेत. 7 वडापावची आपण ऑर्डर दिली. सो इथून वडापाव घेऊया आणि जाऊया आपल्या थेट बागेमध्ये. आंबे तयार झालेले आहेत, सो त्याविषयी तुम्हाला भरपूर अपडेट्स मिळतील. सो बागसुद्धा आपण बघूया आता कशी झालेली आहे. सो लेट्स गो. बागेत आपण पोहोचलेलो आहोत. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, इकडे सगळी ही आंब्याचीच लागवड आहे. काही झाडांवरची फळं आता आपण काढलेली आहेत आणि काही झाडांवर सध्या फळं आहेत. सो आता आहेत ती फळं मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथे फळ लागलेलं आहे. हा साईज अजून थोडा छोटा आहे. आता इथे आहे बघा, थोडेसे पुढे आलात तर हे बघा, हा इथे आंबा आहे. ते खालीसुद्धा दिसेल काही प्रमाणात. दरवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी थोडासा कमी आंबा आहे. तुम्ही मार्केटमध्ये सुद्धा जर बघाल तर तुम्हाला न्यूज समजत असतील. सो थोडासा कमी आंबा आहे दरवर्षीपेक्षा. आता या झाडांना, या पुढच्या झाडांना दाखवलं नाही, या समोरच्या या झाडाला थोडासा एक चांगल्या प्रमाणात आंबा लागलेला दिसतो आहे. दाखवतो, थांबा. आपण थोडंसं पुढे जाऊया इथे. ओके, हा बघा, हा जो आहे ना, थोडासा याचा साईज पण मोठा आहे. आणखी दाखवतो. हे बघा, इथे आंबा आहे. एवढ्या उन्हात उभा आहे पण मस्त छान वाटतं इथे. हे बघा, या झाडाला सुंदर लागलेत ना आंबे. हे बघा, इथे आहेत. परत हे झाड असं आंब्यांनी असं पूर्ण बहरलंय, लगडत आहेत अक्षरशः आंबे. हे बघा, हे बघा, या साईडला सुद्धा. आता पलीकडच्या झाडांची दाखवतो. तर आपली ही जी झाडं आहेत ती 100% ऑथेंटिक रत्नागिरी हापूस आंबा. म्हणजे बरीच जण विचारतात ना की तुमचा आंबा ऑथेंटिक आहे का. तर हा आहे 100% ऑथेंटिक रत्नागिरी हापूस आंबा. आता इकडच्या या साईडच्या झाडांचं तुम्हाला किती फळं लागली आहेत ते मी दाखवतो. हे बघा, तर या साईडला हे बघा, या झाडाला पण चांगली फळं लागलेली आहेत. अजून ही एवढ्यात तोडणार नाहीत. अजून ह्याला एक साधारण 1 आठवडा तरी जाईल. ओके, आणि विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध आहेत आत्ता थोड्या प्रमाणामध्ये. एक 5-6 दिवसांपूर्वीच एक तोड झालेली आहे. सो ते सुद्धा डिटेल्स मी तुम्हाला सांगेन. आधी तुर्तास बागेत आणखी कोणकोणत्या ठिकाणी काय काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, इथे सुद्धा हे असं फळ लागलेलं दिसलं ना आंब्याचं की झाड खूप सुंदर दिसतं. हे ते म्हणतात ना एक की झाडाचं रूप सगळ्यात सुंदर केव्हा दिसतं, तर त्याला आलेली फळं ज्यावेळेला आपल्याला दिसतात त्यावेळेला त्याचं रूप आपल्याला सगळ्यात सुंदर दिसतं. हे बघा, या झाडाला एकदम, म्हणजे मी असं म्हणेन की पूर्ण बागेतलं कदाचित हे सगळ्यात जास्त आंबे लागलेलं झाड असू शकतं. हे बघा, लांबून असं पूर्ण जर बघितलं ना तर हे बघा, तुम्हाला जाणवत असेल की पानांच्या मधून ती अशी फळं थोडीशी बाहेर डोकावताना तुम्हाला दिसत असतील. शेतकऱ्याचं खरं सुख. मजगावपासून करबुडेला जाताना साई गणेश हॉटेल नावाचा बोर्ड दिसला आणि तिथून आम्ही हा वडापाव घेतलेला आहे. तर बागेत आलेलो आहे आपण. सो चला वडापाव आपण टेस्ट करूया. आडस आहे वडापाव, आडस. म्हणजे विचार करा, मी वडापावला आडस म्हणतोय म्हणजे केवढा भारी असेल. सुंदर वडापाव आहे. ते काका तिथले पणसवळ्यातले आहेत आणि त्यांनी तिथे नुकतंच 2 महिन्यांपूर्वी हॉटेल सुरू केलेलं आहे.
इकडे येणार होतो म्हणून वडापाव घेतले पार्सल. वा, सुंदर चव आहे. सिंपल वडापाव आहे पण सुंदर चव आहे. तुम्ही जर कधी तिथे जाणार असाल तर डेफिनेटली ट्राय करू शकता. रिकमेंडेड बाय मराठी टुरिस्ट. त्या साडग्याच्या पुढे एवढा एवढा आहे. आणि आला कसा समोर? काय झालं ते जंगल ना ते दोन साईडून असं उडी मारल्यावर ते हे हल्लं पुढे लाईटवर सुटपुट दिसलं. मला वाटलं डुक्कर म्हणून जरा ब्रेक केला. तेवढ्यात त्याने उडीच मारला. तू वर बसला डुक्कर वरती कसा जाय डायरेक्ट पुढ्याचाच उडी ना. बिबट्या होता ना? आता ह्याचा साईज हा एवढाच राहणार काय? हा ना मांडला. हा साईज वाढणार नाही. हा म्हणजे किती म्हणायचा आपण? हा 18 मावतात तो आहे ना. एका डझनीच्या बॉक्समध्ये 18 आंबे. ह्याचा बाजार संपला, वाढ संपली. हां हां हां. आणि हा इकडे येतो. हा पण नाही वाढणार. हा पण एवढाच. अच्छा, हा पण एवढाच. हा इकडचा हा जरा मोठा वाटतोय. वाढते. हां हां हां. इकडे इथे पण चांगली लागली रे या झाडाला. ते खाली टेकले होते. ते काढले. हा बघ, ह्याचा साईज आडच दिसतोय. हा हा केवढा आहे बा आंबा. वा. आपण जुळा आंबा पाहिजे फोटो काढायला. हा दाखव. पुढे आहे जुळा आंबा. होय रे. काय बघा मित्रांनो, जुळा आंबा. पान काढू काय ते? नको, कशाला? दिसतोय की याच्यात, दिसतोय की. हा हा किती आपण किती टक्के तयार झाल्यावर काढतो? हा आपण कमीत कमी 75-80%. हा. आणि 100% तयार झाल्यावर काय होतं? 100% जर झाला ना, हा, जर तो उन्हाच्या ह्याच्यावर असेल बाहेर, हा, तर तो भाजला पण जातो. हा, साका निघतो. हा, मग आज साका निघतो तो. हा, तो म्हणून 75%च हे काढा. कारण एकदा उन्हात राहिला तो हा, की तो भाजतो असा आंबा. तो बाहेर न दिसताना डेकना दिसतो. हा, काय काय हे दिसतो बाहेरून चांगला. हा, आणि आतनं तो गेम वाजलेला असतो. भाजलेला म्हणजे ऍक्च्युली भाजतो कसा दाखवतो. हा मित्रांनो, चला साका आंबा तुम्हाला दाखवतो झाडावरचा. हा, ऍक्च्युली हा भाजला आहे उन्हात. हा हा, हा बघा, हा उन्हाने भाजलेला आंबा आहे झाडावरच. आता ह्या साईडला तो चांगला चांगला दिसतो. बरोबर. नाही, आणि आज सुद्धा चांगला असेल. हा, पण इकडून तो साका निघणार. हा हा, या बाजूने साका निघणार. पण आपण हा आंबा या बाजूने खाऊ शकतो योग्य वेळेला काढला तर. तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6:45 आणि आता आपण निघालोय घरी. तर तुम्हाला सुद्धा जर आंबे ऑर्डर करायचे असतील तर आपल्या इंस्टाग्राम पेजवर मी त्याविषयीचे अपडेट्स देणार आहे. आता तुम्ही बघू शकता की आंबे आता आपण दाखवलेले आहेत कसे आहेत. आपल्या बागेत 100% प्युअर रत्नागिरी हापूस आंबा आहे आणि हे आंबे पूर्णपणे पारंपरिक पद्धतीनेच पिकवले जातात. त्यामुळे आपल्याकडे लिमिटेड स्टॉक आहे. तर तुम्हाला जर ऑर्डर करायचे असतील तर त्याविषयीचे डिटेल्स यूट्यूब चॅनलवर सुद्धा मी देईनच. पण तोपर्यंत त्या अपडेट्स मिस होऊ नयेत यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण का स्टॉक लिमिटेड आहे, त्यामुळे तो 1-2 दिवसातच आउट ऑफ स्टॉकसुद्धा होऊ शकतो. सो डिटेल्स मिळण्यासाठी म्हणजे अपडेटेड राहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्लस इंस्टाग्राम पेजलासुद्धा फॉलो करून ठेवा. आपल्या इंस्टाग्राम पेजचं युजरनेम आहे मराठी टुरिस्ट. सर्च करा आणि फॉलोसुद्धा करा.